हे आहे कबड्डीची टीम, हे आहे सिनियर आणि हे आहे कबड्डीचं ग्राउंड. तर सकाळी सकाळी झोपेतून उठून आलो भाऊ इकडं ग्राउंडवर. तर इथं होती कबड्डीची आणि खो खोची मॅच. तेवढ्या सरांचं प्रवचन चालू झालं. मग तेवढं प्रवचन ऐकता ऐकता आम्ही गेलो भाऊ कबड्डीच्या ग्राउंडवर. इथं होती आमची मॅच. तर मॅच तर झाली आमची. इथं मी हारलो. इथं माझ्या पायाला पण लागून गेलो. मग त्याच्यानंतर गेलो खो खेळण्यासाठी. तर खो खो खेळायला गेलो. इथं माझ्या लिस्टमध्ये नावच नव्हतं. त्याच्यात मला सिनियर माझी शायरी ऐका. वो मेरे बिना भी खुश रह ली थी मेरे लिए, मुन्नी बदनामी डार्लिंग तेरे लिए, इरशाद इरशाद काटा लगा पानी. सिनियरची शायरी ऐकल्यानंतर गेलो कबड्डीची फायनलची पाहण्यासाठी. कबड्डीची फायनलची मॅच झाल्यानंतर गेलो सिनियर सोबत एडेशाले करायला, म्हणजे सेटअप लावण्यासाठी. बक्षीस वितरण कार्यक्रम होता. बक्षीस वितरण कार्यक्रम चालू झाला. मग निघालो स्कूटी घेऊन रूमवर जाण्यासाठी. मग रूमवर पोहोचलो. रूमवर तयारी वगैरे केली. मग नंतर गेलो शॉपवर तर आलो, पण इथं बॅटरी चार्जिंग नव्हती, त्याच्या थांबावं लागलं. मग त्याच्यानंतर बॅटरी वगैरे चार्जिंग झाली. मग त्याच्यानंतर निघूनच राहिलो. त्याच्यात पडली गाडी बंद मधोमध्ये. चालू वगैरे केली. मग नंतर केली शॉप ओपन. ऑर्डर वगैरे झाल्या होत्या. शेवटची ऑर्डर होती बर्गरची. मग तर बर्गरची ऑर्डर केली हर्षल दादानी. मग निघालो शॉप क्लोज करून घरी जाण्यासाठी. भेटतो मग पुढच्या ब्लॉगमध्ये.